नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विटॅमिन्स नावाचा चॅप्टर बघणार आहोत। तर रेल्वे आणि एसएससी यासाठी ज्या टीसीएस आयबीपीएस परीक्षा घेतात त्यामध्ये हा मस्ट चॅप्टर आहे, म्हणजे ह्याच्यावर क्वेश्चन येतो। तर बघूया विटॅमिन्स। तर विटॅमिन्स म्हणजे काय, तर आपल्या शरीराला जे वेगवेगळे पोषक द्रव्य लागत असतात त्यातील जे सर्वात कमी प्रमाणात लागतात पण ते आवश्यकच आहेत त्यांना विटॅमिन्स म्हणायचं, बरोबर आहे का? बघा, विटॅमिन म्हणजे शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे सूक्ष्म पोषक घटक जे आपल्याला विविध फळं, डाळी याच्यामधून मिळतात। तर हे विटॅमिन अत्यावश्यकच असतात आपल्याला। तर आता कोणते कोणते विटॅमिन आहेत, तसेच विटॅमिन बद्दल परीक्षेत येणारे जे क्वेश्चन्स आहेत ते सर्व आपण गोष्टी आता व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। तर बघा, आपल्याला आज कोणते कोणते विटॅमिन अभ्यासायचे आहेत, तर विटॅमिन ए। आता हे जेवढे तुम्हाला बी चे जेवढे विटॅमिन दिसतील तर ह्या सर्वांना एकत्र म्हणतात बी कॉम्प्लेक्स, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, सर्वांना विटॅमिन बी कॉम्प्लेक्स असं म्हणतात। त्यानंतर विटॅमिन के, विटॅमिन ई, विटॅमिन सी। आता कोरोनामध्ये सर्वांना सल्ला देत होते डॉक्टर, बघा विटॅमिन सी खायचा, तर ते का खात होतात आपण ते पण बघणार आहोत। विटॅमिन डी, तर हे सर्व विटॅमिन आपण सविस्तरपणे बघूया। तर बघा, आता पहिल्यांदा आपण विटॅमिन आणि विटॅमिनचं जे सायंटिफिक नाव आहे ते आपण समजून घेणार आहोत। तर हे आपल्याला पाठच करावं लागतं, बरोबर आहे? तर बघा, विटॅमिन ए, विटॅमिन एचं नाव आहे रेटिनॉल। तर ते लक्षात कसं ठेवायचं, बघा विटॅमिन ए हे आपल्या डोळ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि डोळ्यामध्ये काय असतं तर रेटिना असतं, त्यामुळे विटॅमिन ए हे असतं रेटिनॉल। त्यानंतर विटॅमिन बी1, विटॅमिन बी1ला म्हणायचं थायमिन, बरोबर? आता हे नावं जरी तुम्हाला स्टार्टिंगला अवघड वाटत असतील तरी पाठच करावं लागतात। त्यानंतर विटॅमिन बी2ला म्हणतात रायबोफ्लॅविन, रायबोफ्लॅविन। त्यानंतर बी3ला काय म्हणायचं, नियासिन। त्यानंतर बी5 म्हणजे पॅन्टोथेनिक ॲसिड। त्यानंतर बी6 म्हणजे पायरिडॉक्सिन। त्यानंतर बायोटिन म्हणजे बी7। त्यानंतर बी9 म्हणजे फॉलिक ॲसिड। त्यानंतर बी12 म्हणजे कोबालामाइन। त्यानंतर विटॅमिन सी म्हणजे ॲस्कॉर्बिक ॲसिड। त्यानंतर विटॅमिन डी म्हणजे कॅल्सिफेरॉल। त्यानंतर ई म्हणजे टोकोफेरॉल, के म्हणजे फायलोक्विनोन। तर आता याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया। तर आता आपण सविस्तरपणे विटॅमिन्स बघूया। तर विटॅमिन ए, विटॅमिन एचं नाव काय, रेटिनॉल, हे तर माहिती आपल्याला। तर आता हे विटॅमिन ए आपल्याला कशातून मिळतं, गाजर, हिरव्या पालेभाज्या, मासे यामधून आपल्याला विटॅमिन ए मिळतं। त्यानंतर विटॅमिन एचा आपल्या बॉडीसाठी उपयोग काय आहे, तर आपले जे सर्वात महत्त्वाचं लक्ष ठेवायचं, विटॅमिन हे डोळ्यासाठी असतं महत्त्वाचं, आणि सर्वच विटॅमिन हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी असतातच, बरोबर आहे? तर आता विटॅमिन एनं कोणते कोणते आजार होतात, तर विटॅमिन एमुळे आपल्याला रात आंधळेपणा हा सर्वात महत्त्वाचा आजार आहे। पुन्हा डोळ्याची जी दृष्टी कमी होते ती विटॅमिन एमुळेच कमी होते। त्यानंतर आहे नेक्स्ट विटॅमिन बी1 म्हणजे थायमिन। तर आता हे एवढे तुम्हाला दिसत आहेत हे सगळे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे। तर हे सर्व आपल्याला हिरवे पालेभाज्या, अंडी, मांस, दूध आणि धान्य यामधून, आणि महत्त्वाचं म्हणजे फळं, यातून हे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणजे एवढे विटॅमिन मिळतात आपल्याला। तर आता आपण सविस्तर प्रत्येक एकाचं बघू। आता थायमिनमुळे कोणता आजार होतो, तर बेरीबेरी नावाचा, हे परीक्षेत डायरेक्ट येतं, बेरीबेरी हा आजार कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो, तर बी1मुळे होतो। त्यानंतर रायबोफ्लॅविन म्हणजे त्वचा आणि तोंडाचे आजार। आता बघा, जे हिरड्यातून रक्त हे ते निघतं बघा, तर त्याला म्हणायचं स्कर्वी, तर हा विटॅमिन बी2मुळे स्कर्वी नावाचा आजार होतो। त्यानंतर नियासिन म्हणजे बी3, तर यामुळे काय होतं, पेलाग्रा म्हणजे त्वचेवर पुरळ येणं, मानसिक विकार, अशा प्रकारचे आजार विटॅमिन बी3मुळे होतात। तर हा चार्ट तुम्हाला पाठच करावा लागेल, बरोबर आहे? तर बी5 म्हणजे पॅन्टोथेनिक ॲसिड, यामुळे काय होतं, थकवा, झोपेचे विकार बी5 या विटॅमिनमुळे होतात। तर बी6 म्हणजे पायरिडॉक्सिन, यामुळे कोणते आजार होतात, तर ॲनिमिया नावाचा म्हणजे रक्ताची कमी, आपल्या बॉडीमध्ये जे रक्ताची कमी असते तर तो विटॅमिन बी6मुळे होतो, त्याला म्हणायचं ॲनिमिया, बरोबर आहे? त्यानंतर आहे बघा, त्यानंतर आहे बायोटिन बी7, बरोबर आहे? त्यानं काय होतं, केस गळणं, त्वचेचे विकार हे बायोटिनमुळे होतात, बी7 म्हणायचं। त्यानंतर आहे फोलिक ॲसिड, हे महत्त्वाचं आहे बघा। आता फोलिक ॲसिड हा डायरेक्ट परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, तर त्यामुळे ॲनिमिया होतो। द फोलिक ॲसिड म्हणजे काय असतं, आपल्या रक्तामध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत हिमोग्लोबिन, यामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं फोलिक ॲसिडचं, तर हे खूप महत्त्वाचं आहे फोलिक ॲसिड। त्यानंतर आहे कोबालामाइन, बरोबर, बी12। तर न्यूरोलॉजिकल विकार म्हणजे आपली चेतासंस्थेचे जे विकार होतात तर त्यासाठी जे कमतरता त्याची पडते ते कोबालामाइन असतं, तर हे एक महत्त्वाचं आहे। विटॅमिन बी कॉम्प्लेक्स खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर बघूया आपले उरलेले विटॅमिन्स, तर विटॅमिन सी, बरोबर आहे? तर हे विटॅमिन सी तुम्हाला मग म्हटलं म्हणे की कोरोनामध्ये का विटॅमिन सी खा म्हणते डॉक्टर, तर बघा
रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यामुळे घाव भरून म्हणजे जखम भरून येते. तर विटॅमिन सी कशातून मिळतं आपल्याला, तर विटॅमिन सी मिळतं आपल्या लिंबू वर्गीय फळांमधून. संत्री, लिंबू, स्ट्रॉबेरी, ब्रॉकली या गोष्टींमधून आपल्याला विटॅमिन सी मिळतं. तर विटॅमिन सी हे खूप महत्त्वाचं आहे, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते. त्यानंतर आहे विटॅमिन डी. आता विटॅमिन डी हे मिळतं कशामधून, त्याचं शास्त्रीय नाव कॅल्सिफेरॉल, हे आपण बघितलंय. तर विटॅमिन डी आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळतं बघा. सूर्यप्रकाश, पुन्हा माशाचं जे तेल असतं, कॉड लिव्हर ऑइल, माशाचं तेल किंवा फिश लिव्हर ऑइल, त्या माशामधून मिळतं. पुन्हा अंडी, पुन्हा दुधातून सुद्धा आपल्याला विटॅमिन डी मिळतं. तर विटॅमिन डी लागतं कशासाठी, तर जे हाडं आहेत हाडांची मजबूती, पुन्हा आपण जे कॅल्शियम खातो समजा गोळ्यामधून किंवा दुधामधून, तर ते आपल्या बॉडीमध्ये शोषण करण्यासाठी किंवा ते ॲब्झॉर्ब करण्यासाठी विटॅमिन डीची आपल्याला आवश्यकता असते. म्हणजे बघा विटॅमिन किती महत्त्वाचे असतात. तर विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आजार कोणते होतात बघा. हे थेट परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की रिकेट्स नावाचा आजार असतो, तो मुलांमध्ये होतो. तर त्याला बहुतेक मराठीमध्ये, तर हा विटॅमिन डी मुळे होणारा आजार आहे रिकेट्स. आणि प्रौढांमध्ये कोणता होतो, ऑस्टिओमलेशिया हा नावाचा आजार होतो. तर विटॅमिन डी सुद्धा महत्त्वाचा आहे. सकाळचा जो कोवळा प्रकाश असतो सूर्याचा, तर त्या प्रकाशामध्ये आपल्याला विटॅमिन डी मुबलक प्रमाणात मिळते. त्यानंतर बघा हे दोन महत्त्वाचे विटॅमिन आहेत, विटॅमिन ई आणि विटॅमिन के. तर बघा विटॅमिन ईला शास्त्रीय नाव जे आहे ते टोकोफेरॉल. तर विविध प्रकारच्या तेलांमधून आपल्याला हे विटॅमिन ई मिळतं. हे बॉडीमध्ये आपल्याला आवश्यक आहे विटॅमिन ई, टोकोफेरॉल. तर यानं काय होतं बघा, जे आपले त्वचा, केस आणि हृदयाचे आजार आहेत ते सुधारण्यासाठी, म्हणजे आरोग्य सुधारण्यासाठी हे विटॅमिन ई. तर विटॅमिन ईचं महत्त्वाचं काय, न्यूरोलॉजिकल विकार आहेत, स्नायूंची कमजोरी आहे, तसेच नपुंसकता पण हे विटॅमिन ईच्या कमतरतेमुळे येऊ शकते. तर हे विटॅमिन ई खूप महत्त्वाचं आहे. हा प्रश्न PYQ आहे, नपुंसकता कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे येते, तर विटॅमिन ए. आता विटॅमिन के, तर त्याचं शास्त्रीय नाव आहे फायलोक्विनोन, बरोबर आहे. तर विटॅमिन कशामुळे मिळतं, पालक, ब्रोकोली म्हणजे जी हिरव्या पालेभाज्या आहेत त्यामधून आपलं विटॅमिन के मिळतं. तर आपल्या शरीरामध्ये एखादी जखम झाली तर त्या ठिकाणी रक्त गोठलं पाहिजे ना, तर ते रक्त कुणामुळे गोठतं, तर ते विटॅमिन के मुळे गोठतं. त्यामुळे विटॅमिन खूप महत्त्वाचं आहे. बघा आता विटॅमिन के च्या कमतरतेमुळं किंवा विटॅमिन के जरी जास्त झालं तर रक्त गोठण्याचे आजार होतात बघा. ब्लड थिनर म्हणजे रक्त पातळ होण्याची गोळी ही विटॅमिन के मुळेच असते, बरोबर आहे का. तर हे झाले विटॅमिनची आपली सविस्तर माहिती घेतली. तर आता परीक्षेमध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो पण बघणार आहोत. तर महत्त्वाचा पॉईंट असा की कोणते विटॅमिन कशात विरघळतात, म्हणजे फॅटमध्ये कोणते विटॅमिन विरघळतात आणि पाण्यामध्ये कोणते विटॅमिन विरघळतात, बरोबर आहे. तर आता बघा फॅटमध्ये हे 4 विटॅमिन विरघळतात, विटॅमिन के, विटॅमिन ई, विटॅमिन डी, विटॅमिन ए. ह्याची ट्रिक आहे किडा म्हणजे KEDA. आणि पाण्यामध्ये कोणती विरघळतात, तर विटॅमिन बी आणि विटॅमिन सी. तर हे जे फॅटमध्ये विरघळणारे विटॅमिन आहेत ते आपल्याला जास्त प्रमाणात घेतल्याची गरज नाही, कारण ते बॉडीमध्ये आपले स्टोअर राहतात. कारण फॅट कंटिन्यू बॉडीच्या बाहेर निघत नाही, पण पाणी तर कंटिन्यू बॉडीच्या बाहेर निघतं. म्हणून विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे आपल्याला कंटिन्यू म्हणजे डेली बेसिसवर आपल्याला बॉडीला लागत असतात. तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर पुढील भागामध्ये आपण नवीन चॅप्टर बघू. धन्यवाद.